नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण हे करत असताना प्रत्येक मावळा, त्याचा पराक्रम, त्याचं शौर्य, शिवाजी महाराजांच्या योजना, सगळ्या मोहिमा, हा सगळा इतिहास अंगावर रोमांच उभा करणार आहे. आणि हा आपण प्रत्यक्षात आपल्या समोर उभा राहतोय की काय असं वाटावं इतका जाज्वल्य आहे. शिवाजी महाराजांची ही प्रेरणा आजच्या निमित्तानं आपल्याला खरंच विशेष आठवण करून देते. आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना याविषयी शुभेच्छा देते. खरं तर प्रत्येक ट्रेकर जेव्हा गडाच्या पायऱ्या चढतो ना, त्यावेळेला फक्त तो भटकंती करत नसतो, तर तो इतिहासाशी संवाद साधत असतो. तसंच छायाचित्रकार सुद्धा जेव्हा कॅमेऱ्यात गड किल्ल्यांचे फोटो घेत असतो, त्यावेळेला तो आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी या जागतिक वारसा स्थळाचं संवर्धन करत असतो. तेव्हा आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपण भेटणार आहोत एका ट्रेकरला आणि एका छायाचित्रकाराला. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत भटकंती, छायाचित्रण आणि शिवस्वराज्याची प्रेरणा या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर आहे छायाचित्रकार अनिकेत कस्तुरे. नमस्कार. कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. छायाचित्रण कसं नेमकं केलं पाहिजे, त्यातल्या काय खूबी आहेत आणि मुळातच आजच्या दिनाचं विशेष महत्त्व काय, त्यातून काय अर्थबोध होणार आहे, हे एका ट्रेकरकडून आणि छायाचित्रकाराकडून आपण जाणून घेणारच आहोत. सर्वप्रथम मी छायाचित्रकार अनिकेत कस्तुरे यांच्याविषयी सांगते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर प्रख्यात सुलेखनकार राम कस्तुरे यांचा कला वारसा लाभलेले अनिकेत कस्तुरे यांनी LS रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स येथून शिक्षण घेऊन छायाचित्रणात प्रावीण्य मिळवलं. फ्रीलान्स छायाचित्रकार म्हणून ट्रॅव्हलर AK या ब्रँडद्वारे स्वतंत्र ओळख निर्माण केली. अनेक वाहिन्यांनी त्यांच्या कामाची दखल घेतलेलीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गडकिल्ले आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा या दृष्टिकोनातून ते सध्या काम करत आहेत. पुन्हा एकदा अनिकेत तुझं मनापासून स्वागत करते.